नगरसेवक म्हणून कोण हवंय? आपले करिश्मा. आम्हाला करिश्माताईच पाहिजे. करिश्मा बारणे. करिश्माताई बारणे. करिश्माताई सनी बारणे. करिश्माताई बारणे. आज पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमच्या प्रतिनिधींनी प्रभाग क्रमांक 24 मधील थेरगाव परिसरात जनतेचा थेट कौल जाणून घेतला. येथील नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या मनातील नगरसेवक कोण तसंच स्थानिक समस्या काय आहेत याचा आढावाही घेण्यात आला. यावेळी अनेक नागरिकांनी आपल्या अपेक्षा स्पष्टपणे व्यक्त करत काम करणारा आणि सतत संपर्कात असणारा नगरसेवक हवा असल्याचं मत मांडलं. नमस्कार आजी, तुमचं नाव काय? नमस्कार, माझं नाव पुष्पा नवनाथ आवताडे. तुम्ही इथल्या स्थायिक नागरिक कधीपासून राहताय? मग चांगलं 20 वर्ष झालं काय की. तुम्हाला अडचणी आहेत तुमच्या प्रभागात? मग अडचणी मला माझा जीव माझा लहला करतो. मला कुणी कसं करायचं, अडचणीला काम होत नाही. नगरसेवक म्हणून कोण हवंय? कृष्णा बारणे चिडा निवडून आणा. हो, चांगलं काम करीती म्हणून ती ऐकती. वैशाली श्रीराम. तुम्ही कधीपासून इथं राहता? आम्हाला झाले 15 वर्ष. स्थायी नागरिक आहात तुम्ही इथले. तुम्हाला कोण नगरसेवक म्हणून कोण हवंय? आम्हाला करिश्माताईच पाहिजे. कशामुळे? त्या काय असं म्हणजे त्या खूप चांगल्या आहेत, म्हणजे वेळेवर सगळ्यांना हे करतात, मदत करतात, बोलतात. असं मंजू विश्वकर्मा. आपण कधीपासून राहता इथं? मैं तो 20 साल से मैं इधर हूँ. तुम्हाला नगरसेवक म्हणून कोण हवंय? करिश्माताई बारणे. त्याच का हवे आहेत तुम्हाला करिश्माताई? हाँ, हमारे टाइम पे मदद देते हैं, रहते हैं, और क्या चाहिए. म्हणून तुम्हाला त्याच नगरसेवक म्हणून हवे. हाँ, ते है. अमृता घोरपडे. तुम्ही इथल्या स्थायी नागरिक आहात? हो, कधीपासून राहताय? 15 ते 20 वर्ष झाले. तुम्हाला काय अडचणी आहेत तुमच्या प्रभागात? नाही. नगरसेवक म्हणून कोण हवंय तुमच्या प्रभागात तुम्हाला? करिश्माताई सनी बारणे. त्याच का हवेत? कारण आतापर्यंत मी जेवढे उमेदवार पाहिलेत तर त्यांचे बोलण्याचे टोन वगैरे करिश्माताई जे आहेत तर प्रत्येक कधीही कुठेही दिसू आतापर्यंत, आता नाही की उभा राहिल्यापासून, ह्याच्या आधीपासून बोलताना एक आदर म्हणजे आदराने बोलतात. तर कुणी पण असो, गरीब असो किंवा कसं, म्हणजे तुमच्या प्रत्येक अडचणीला त्या उभा धावून राहतात. येतात. आम्ही त्यांना कधी अर्ध्या रात्रीचा कॉल करू शकतोय. आम्हाला इतर उमेदवार आहेत ते आतापर्यंत माहिती पण नाही, की ज्या वेळेस त्यांचे पॉम्पलेट येतात त्यावेळेस आम्ही त्यांचे चेहरे ओळखतोय. आणि इथून मग आम्हाला करिश्मा बारणे आम्ही त्यांना ओळखतोय, त्यामुळे आम्हाला त्याच पाहिजे. श्याम सुधाकरराव पाटील. 1993 पासून राहतो. तुम्ही इथल्या स्थायी नागरिक आहात. इथले त्या प्रभागातून तुम्हाला नगरसेवक म्हणून कोण हवं? करिश्मा बारणे. त्याच का हवं तुम्हाला नगरसेवक म्हणून? आता नवीन आहेत म्हणून. काय ते तुमच्या काम वगैरे अडचणी सगळं? अडचणी काय आमच्या इथं तर राहत असल्यामुळे ते कधी गेलं त्यांना भेटलं तर आमचे काम सगळे करून टाकतात. म्हणून तुम्हाला त्याच नगरसेवक म्हणून धन्यवाद. नमस्कार ताई, तुमचं नाव? शैला. कधीपासून राहताय तुम्ही? 22 वर्ष झाले. स्थायी नागरिक आहात तुम्ही. तुमच्या प्रभागात तुम्हाला नगरसेवक म्हणून कोण हवंय? करिश्माताई बारणे. त्याच का हवेत तुम्हाला? त्यांनी आमचे म्हणजे पहिले काम वगैरे चांगले केलेले आहेत ना, म्हणजे तुमच्या त्याच्यामुळे. अडचणी समस्या त्या दूर करतात. हो, करतो. तुम्ही कधीपासून राहता इथं? मी तर आता माझा जन्मच इथे स्थायी नागरिक आहात. स्थायिक ना. हा, तुम्हाला काय अडचणी आहेत तुमच्या प्रभागात? आम्हाला 10 वर्ष आले. यामुळे करिश्माताईंनी भरपूर मदत केली किंवा भरपूर कार्यक्रम केलेले आहे. ओके, म्हणजे तुम्हाला नगरसेवक म्हणून करिश्माताई हा, आहेत. करिश्माताई त्या तुमच्या मदतीला धावून लय तुमचा त्यांना पूर्णपणे पूर्ण पाठिंबा आहे. नमस्कार, माझं नाव शरद विष्णू निमसे. तुम्ही इथलेच मी रहिवासी शेरगाव- आहेत का? शेरगावमध्ये, कधीपासून राहताय तुम्ही? मी इथे कम से कम एक 10-15 वर्षापासून इथे काय राहतो. अडचणी आहेत तुमच्या प्रभागात? नाही, या प्रभागावरून सध्या काही अडचणी नाहीत, पण करिश्माताईंचं काम या प्रभागावरून चांगलं आहे. त्या घरोघरी त्यांचं नाव पोचलेलं आहे, त्याच्यामुळं ह्या प्रभागातून त्यांना चांगलं वोटिंग होईल अशी अपेक्षा करते. नगरसेवक म्हणून तुम्हाला त्याच हवे? त्याच आहे. म्हणजे काय कारण त्या मागचं? त्यांचं येत्या 10 वर्षापासून इथं थेरगावमध्ये बऱ्यापैकी त्यांचं काम चालू आहे. महिलांच्या ज्या समस्या आहेत त्या पण त्या सॉल्व्ह करतायत आणि घरोघरी जाऊन महिलांच्या अडचणी समजून घेत आहेत. म्हणजे एकंदरीत त्यांचं तुमच्याकडे पूर्णपणे लक्ष आहे. हो हो हो, माझ्याकडेच नाही, सर्व प्रभागामध्ये त्यांचं लक्ष आहे, त्याच्यामुळे यांना थेरगावमधून चांगल्या प्रकारे वोटिंग होईल एवढी अपेक्षा करतो. धन्यवाद. इंद्रदेव विश्वकर्मा। आप कब से यहाँ रहते? यहाँ हमको रहते हो गया 10 साल करीब। आपका मतदान यही का है? यहीं का। आपको नगरसेवक कौन चाहिए आपके प्रभाग में? करिश्मा, क्यों चाहिए वो? क्योंकि हम क्षेत्र के विकास के लिए जरूरी है वो। जय श्री महाराज. तुम्ही इथल्याच रहिवासी आहात? हो. कधीपासून राहताय? आता 15 वर्ष. काय अडचणी तुम्हाला तुमच्या प्रभागात? काय रस्ता आहे ते व्यवस्थित, धूळ वगैरे सगळं येतं. काय म्हणणं? हे रस्त्याचे ह्याचे व्यवस्थित
धूळ सगळी येते, त्याचा त्रास आहे. ओके, काय कोणी ह्याच्यावर उपाय केलाय का? ते काय नाही आतापर्यंत. तुम्हाला नगरसेवक म्हणून कोण हवंय तुमच्या भागात? करिश्माताई बारण्यांनाच. त्या हव्यात तुम्हाला नगरसेवक म्हणून? चालेल. तुम्हाला खात्री आहे त्या तुमच्या सर्व अडचणी दूर हो करतील? करतात ना, ते आता बी करतात. काय असं काय काम त्यांचं? करतात ना असं सरकारी सगळ्या आता योजना आणतात. आमच्या प्रतिनिधींनी घेतलेल्या या सर्वेक्षण आणि नागरिकांच्या प्रतिक्रियांवरून एक बाब स्पष्टपणे समोर येत आहे. प्रभाग 24 मध्ये सध्या राजकीय वातावरण पाहता नागरिकांच्या मतांचा आढावा घेतला असता भाजपच्या करिश्माताई सनी बारणे या प्रभागात वरचढ असल्याचं चित्र दिसून येत आहे. मात्र अंतिम निर्णय मतदारांच्या हाती असून येत्या निवडणुकीत प्रभाग 24 मध्ये कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.